तुम्हाला सत्य कळावं म्हणून मला जे जे करायचं होतं ते मी केलं, पण नाही, आता नाही, कारण तुम्हालाच त्यासाठी काहीच प्रयत्न करायचा नाही. लोक तर हेच म्हणतील नव का म्हाळसा देवी जेजुरी मध्ये आल्या आणि बानुपाई तंटा झाला म्हणून. बंधो, आपण याल याची मला कल्पना होती. माता एकांतात साधनेसाठी गेली असताना तिची आणि माझी भेट झाली. त्यानंतर ती पुन्हा जेजुरीत आल्याचे कळाले. हो, पण जे व्हायला नको तेच झालं. काय झालं आहे गणेश? प्रणाम कुमार. प्रणाम श्री गणेश. नंदी, तू इथे कसा? श्री गणेश यांना मी गडाच्या पायऱ्या उतरून जाताना पाहिलं आणि मला राहवलं नाही, म्हणून मी त्यांना भेटायला आलो. नंदी, मी देखील हा गड सोडून जात आहे असं तुझ्या मनात आलं का? मी देखील म्हणजे? मी समजलो नाही. काय म्हणायचं आहे तुला गणेश? क्षमा असावी श्री गणेश, परंतु क्षणभर माझ्या मनात देखील हाच विचार आला होता. हे सारं काय आहे गणेश? बंधो, तुम्हाला म्हणालो ना, जे व्हायला नको होतं तेच झालं. माता गडावर आले आणि बाणाशी तिचे वाद झाले आणि त्यामुळे श्री खंडेराय गड सोडून एकांतात निघून गेले आहेत. हे असं का झालं असावं? मला वाटलं होतं मातेने घोषणा केली म्हणजे आता तिला सत्य कळणार. होय कुमार, खरं तर आम्ही देखील याच क्षणाची वाट पाहत होतो. आता श्री खंडेराय कुठे आहेत, कधी येणार, कोणालाच काही माहिती नाही. पण मातेला सत्य काय आहे हे कळायचं असेल तर त्यांनी पुन्हा जेजुरीत येणं आवश्यक आहे. त्यांच्या अनुमतीशिवाय मी मातेला काही सांगू शकणार नाही. श्री खंडेराय म्हणजे साक्षात महादेव, योगियांचे योगी. त्यांना एकांत प्रियच आहे. असं एकांतात ध्यान करणं त्यांना प्रियच आहे. हे जरी आपल्याला ठाऊक असलं तरी ह्या कृतयुगातील त्यांचे अवतार कार्य संपवण्यासाठी त्यांना पुन्हा जेजुरीत येणं आवश्यक आहे. पण ते आता कधी येतील हे सांगणं शक्य नाही बंधू. चोडप्पा, आता काय करायचं? देव असं कुठं गेलं असतं म्हणायचं? गणोबा, आता मला बी ठाव नाही बघ. आता देव जेजुरीत असतं नाहीतर बाहेर असतं तर आपण त्यासनी हुडकून काढलं असतं. पण परदांची म्हणलं की ते काय असं सापडायचं नाहीत म्हणून. अहो, पण आता लोकांनी समज कळलं समजे गडावर येतील की हो. देवी मंदिर बानुबाई मंदिर तंटा व्हाया नग होता बघा. अरे जे झालं ते झालं. आता मोहर काय करायचं आपल्या हातात आहे. वय पर चोडप्पा, मी काय म्हणतो, तुम्ही वाईट परदंजींशी बोलून बघता का? म्हणजे ते काहीतरी वाट धावतील. अरे गणोबा, आता ते ठरवणार आहेत, त्याच्याप्रमाणे मोहर काय होणार आहे ते ठरणार आहे. आणि आपण त्यासनी कसं सांगायचं तुम्ही असं करा तसं करा म्हणून? हा, पर आता पतूर देव असं कधी सोडून गेलं नव्हतं. नाही, आणि गेलं बी होतं तरी पुण्यांदा परत आलं होतं हो. तर ह्या वेळेला अवघड आहे. अरे बानुबाई देवीमध्ये एवढा कडाक्याचा तंटा झालाय की पुन्हा जुळून येणं अवघड दिसतंय बाबा. मी बानूला भेटून आले याला बरेच दिवस झालेत. आपण जेजुरीत जाऊन यावे असे मला वाटते. मलाही जे संकेत येत आहेत ते शोभन आहेत. मलाही असे वाटते की निश्चितच काहीतरी घडले. नारायण नारायण.
या मुनिवर, अत्यंत योग्य वेळी आलात. मुनिवर, माझी कन्या कशी आहे? मला चिंता वाटते आहे तिची. मुनिवर, आपण जेजुरीत जाऊन आला असालच. काही विशेष वृत्त आहे? आपण या आधी जेजुरीला यायला हवे होते. श्री खंडेरायांचे दर्शन झाले असते. काय घडले आहे मुनिवर? मुनिवर, जे काही घडले असेल ते स्पष्टपणे सांगा. आता कसे सांगू हेच कळत नाही, परंतु आपण विचारलेत म्हणून सांगतो. अशुभ वार्ता आहे. मुनिवर, काय झाले? बानू कशी आहे? श्री म्हाळसादेवी आणि बानू यांचे अत्यंत कडाक्याचे भांडण झाले, तेही श्री खंडेरायांसमोर. हा कलह इतका टोकाचा होता की श्री खंडेरायांचे या दोघींनीही ऐकले नाही. शेवटी श्री खंडेरायांनी जेजुरी सोडून अज्ञातवासात प्रस्थान केले. आता श्री खंडेराय आणखी किती काळ एकांतात आणि मौनात राहतात हे काही सांगता येत नाही. मला जसे वाटत होते तसेच घडले. आपण जेजुरीत जायला विलंब केला. श्री खंडेराय आता जेजुरीत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. मला वाटतं आम्ही जेजुरीत जायला हवं. आपण जेजुरीला जाणे योग्य ठरेल, कारण बानूने अन्न त्याग केला आहे. माझ्या कन्येच्या भाग्यात सुख लिहिलेलेच नाही. देवांशी विवाह होऊन सुद्धा ती दुःखीच राहिली. माझे कार्य झाले. येतो मी. अक्का, अक्का. माधवी, अगं किती वेळ? एक काम तुला सांगितलं त्यालाही इतका वेळ लागला? अक्का, मी देवींच्या कक्षात गेले होते, त्या तिथे नव्हत्या. मग कुठे आहे म्हाळसा? मी त्यांनाच शोधत होते. त्या राजवाड्यात आहेत. अहो, मला वाटतं आपण तिची भेट घ्यायला हवी. अक्का, देवींच्या समवेत प्रधानजी आणि लक्ष्मी देवी देखील आहेत. अहो, आता अधिक वेळ घालवायला नको. आपल्याला निघायला हवं. श्री खंडेराय गडावर परत येण्यासाठी काहीतरी करायला हवं. हो, चला. बेबी, आता आपण पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा. मला ठाऊक आहे की हे जेजुरी सोडून गेल्यामुळे सगळे चिंतित आहेत. यांनी जेजुरी सोडून जाऊ नये असं मला देखील वाटत होतं, पण जे घडू नये तेच नेमकं घडलं आहे. परंतु आता श्री खंडेरायांनी गडावर परत यावं ह्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. श्री खंडेराय सध्या एकांतात गेले, परंतु ते सध्या कुठे आहेत हे कोणीही सांगू शकत नाही. देवी, लहान तोंडी मोठा घास घेतो बघा. मी आणि राघोबा दोघं बी त्यांना म्हणलो की आम्ही बी येतो तुमच्या संग तुमची सेवा कराय, पण ते नाही म्हणले. आम्ही दोघं त्यासने थांबवाय गेलो होतो, पर म्हाळसा, जे व्हायला नको होतं ते झालं. पण हवं तर आपण सारे जाऊन त्यांचा शोध घेऊ, त्यांची मनोभावे प्रार्थना करू. हो, श्री खंडेराय म्हणजे साक्षात महादेव. ते कृपावत्सल आहेत. आपल्या भक्तांच्या प्रार्थनेला ते नक्कीच प्रतिसाद देतील, यात शंकाच नाही. देवी, गावात सर्वत्र ही वार्ता पसरली असेल. देवाच्या दर्शनासाठी लोक गडावर येतात, त्यांचं दर्शन घेतात. आता देवच जेजुरीत नाहीत म्हटल्यावर लोक गडावर येतील. देवानी गडावर परत यावं त्यासाठी ते धावाही करतील. देवी, मी या साऱ्याची पूर्वकल्पना आपणास देऊन ठेवतोय. त्याआधीच श्री खंडेरायांना गडावर परत येण्याची आपण विनंती करावी.
बंधू म्हणाले त्याप्रमाणे मला तर हे देखील ठाऊक नाही की हे कुठे गेले आहेत. देवी, तुम्ही म्हणत असाल तर आपल्या सेवकासने समधीकडे धाडतो. मी स्वतः जातो, देवासनी हुडकून काढतो, पाया पडतो त्यांच्या. चवडप्पा, त्यांना शोधण्यासाठी तुलाच काहीतरी प्रयत्न करावे लागतील. आई, मी हे मुद्दाम केला नाही. त्यांनी जेजुरी सोडून जाऊ नये असं मला देखील वाटत होतं. जिने जेजुरी सोडून जावं ती अजूनही जेजुरीतच आहे. म्हाळसा, ह्या क्षणी तू त्याचा विचार करू नकोस. तू केवळ ह्या क्षणी श्री खंडेराय कुठे असतील ह्याचा विचार कर. ज्या कारणांमुळे श्री खंडेराय गड सोडून गेले ते कारण नाहीसं झालं तर श्री खंडेराय गडावर परत येतील. कोणतं कारण? म्हणजे मी आणि बानूने एकत्र यावं. तुम्हाला काय म्हणायचंय ते मला कळतंय बंधू, पण हे कधीही शक्य नाही. इंद्रदेव, द्या. कल्याण वस्तू. बानू कुठे दिसत नाही. जा ग गंगे, बानूला घेऊन ये. अव बानून तर अनपाणी सोडलंय. आम्ही किती समजावलं बरं ऐकतच नाही. बरं झालं हा तुम्ही आलायचा. आता तुमचं तर ऐकते. या की आत या की. नाही, त्याची आवश्यकता नाही. बानू, बानू, अगं ही काय अवस्था करून घेतलीये स्वतःची. तू असं. बानू, तू जे केलंस ते अत्यंत योग्य केलंस. आजवर तुझ्यावर होणारा अन्याय मूकपणानं सहन करत आलीस. आज पहिल्यांदा त्याच्या विरुद्ध बोललीस, जे रास्त आहे. बानू, आता तू या देवेंद्राची कन्या शोभतेस. पण देवांनी असं सोडून जायला नको होतं. बानू, श्री खंडेराय इथून निघून गेले याचं दायित्व तुझं एकटीचं नाही. श्री म्हाळसा देवी देखील त्याला कारणीभूत आहेत. तेव्हा तुझ्या मनात हा जो अपराध भाव आहे तो आधी काढून टाक. आम्ही भांडायला नको होता असं वाटायला लागलं आहे मला. नाही समजा बोललं नसते तर हे सगळं झालंच नसतं. नाही बानू, त्याचा विचार तू आता करू नकोस. आधी मला सांग, तू अन्न त्याग का केलायस? माझी इच्छा नाही गमाय. असं करून कसं चालेल? तुम्ही काही खायला करून आणता का? मी स्वतःच्या हाताने हिला भरवते. हा गंगे, जा काहीतरी खायला घेऊन ये, नाहीतर गोडा धोडाचं घेऊन ये. हा नाही न ग, मला काय बी नग आहे माय. जो पुत्र देव येत नाहीत तो पुत्र मी अन्नाला शिवायचे नाही. अगं असं काय करते आज बानू? हा, आता ती सांगते तरी बी ऐकणं झाली आज. बानू, हा हट्ट बरा नाही. हे काय करतेस तू बानू? आणि समज श्री खंडेराय आणखी काही काळ गडावर परतलेच नाहीत तर तू काय अशी अन्न पाण्याविनाच राहणार? असं कसं होईल? देवा आले नाहीत तर त्याचं गुण तरी काय करू? बानू, असं पराभूतासारखं बोलू नकोस. यानंतर खरी परीक्षा आहे. श्री खंडेराय जर गडावर परतलेच नाहीत तर काय करायचं याचा विचार कर. हा जेजुरीगड सोडून जाणं हा अत्यंत सोपा पर्याय झाला बानू.
जे तू करू नयेस. तू इथेच राहा आणि स्वतःचं मानाचं स्थान मिळव. आणि बानू, एक पिता म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे. ती इथे सुखी राहणार नाही बानू. तू माझ्यासोबत स्वर्गलोकात जा. देव येईपर्यंत प्रतीक्षा कर. इथे राहिलीस तर अजून वादाला सामोरं जावं लागेल तुला. नाही, मी कुठं बी नाही यायची. हेच योग्य आहे बानू. तू इथेच राहा, संघर्ष कर, स्वतःचा सन्मान परत मिळव. बानू, मला तुझी काळजी वाटते ग. एकटीने कसे दिवस काढणार तू? आम्ही आता आहोत जी. तुम्ही काळजी करू नका सा. होय भाईजी, आम्ही आहे की. बानू, वाड सोडून जायची काय बी गरज नाही. हा, आता तुमची कृपा आहे म्हणल्यावर घाबरायचं काय आहे? बानू, आता आम्हाला गडावर जावं लागेल. अजून थोडा काळ थांबलो असतो तर. नाही, त्याची आवश्यकता नाही. निघूया आपण. कल्याण. काळजी घे. तुम्ही सगळे आहातच तिची काळजी घ्यायला. नग 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 नग. नाही म्हणते ना. काळजी घे. येते. गणेश, तू इथे आहेस हे मला ठाऊक नव्हतं. गडावरून श्री खंडेराय गेल्यानंतर मला वाटलं तुझी भेट घेणं अवचित आहे. तुलाही असंच वाटतंय की हे सारं माझ्यामुळे झालंय? केवळ माझ्यामुळे हे गड सोडून गेले आहेत? नाही माते, ह्यात तू निश्चितच एकटी कारणीभूत नाहीयेस. तुला माझं वागणं योग्य वाटतंय ना? माते, जरीही मी असं म्हणालो असेल तरी हेही सत्य आहे की श्री खंडेराय तुझ्या आणि बाणाच्या वादामुळे हा गड सोडून गेले. माते, तुला राग आला असेल, पण हे सत्य आहे जे मला तुला सांगायलाच हवं. एकंदरीत त्यांनी गड सोडून जाण्याला मी कारणीभूत ठरले. माते, तुला ह्या क्षणी बाणूबद्दलचा राग सोडून द्यायला हवा. कारण श्री खंडेराय कधी आणि कसे गडावर येतील याचा विचार करायला हवा. मला तू म्हणाला होतास की मला आवश्यकता भासली तर तू मला सहाय्य करशील. हो. मग तू मला आत्ता सहाय्य का नाही करत? मी तुला सहाय्य करणार होतो, ते अंतिम सत्य कळावं म्हणून. पण हे कळण्यासाठी यांनी गडावर यायला हवं. आणि त्यासाठी जर तू मला सहाय्य केलंस तर त्यात अनुचित काही नाही. तसे ते उचित असेलही किंवा नसेलही, पण माते, मला तुला सहाय्य करण्यासाठी श्री खंडेरायांची अनुमती घ्यावी लागेल. हे कुठे गेले आहेत ह्याची कोणालाही कल्पना नाही, पण सगळ्यांच्या मनात हेच आहे की यांनी जेजुरीत परत यावं. यासाठी जर मला सहाय्य हवे असेल तर तू मला करणार नाहीस का? हो माते, श्री खंडेरायांची अनुमती नसेल तर मी तुला सहाय्य नाही करू शकणार.